लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी खुशखबर, खात्यात कधी येणार 3,000 रुपये, जाणून घ्या अपडेट. लाडकी बहीण योजनेतील अपडेट. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता अद्याप मिळाला नाही. सूत्रानुसार 14 जानेवारी रोजी दोन्ही महिन्यांचा मिळून 3,000 हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभ घेणाऱ्या लाखो महिला पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हप्ता नेमका कधी मिळणार? गेल्या 2 महिन्यांपासून 15,000 ची रक्कम खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी संभ्रमात आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी लाभार्थी महिन्याच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. राजकीय प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक प्रचारात सलमान भाजपचे उमेदवार तेजस्वी सावकर यांनी दावा केला की पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्यांचा मिळून एकत्र जमा केला जाईल. जर हा दावा खरा ठरला तर लाभार्थी महिलांना एकच वेळी 3,000 मिळू शकतात. मात्र दुसरीकडे महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निधी वितरणात काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जानेवारी रोजी महापालिका व नगर परिषद निवडणुका होत आहेत. कोणत्या महिलांचा हप्ता अडकू शकतो? या योजनेतील काही लाभार्थी महिलांनी अद्याप केवायसी केलेले नाही. प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे अशा महिलांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी होती आणि ती पुढे आता वाढवण्यात आलेली नाही. सध्या योजनेच्या संकेतस्थळावरून हे केवायसीचे पर्याय काढून टाकण्यात आले. लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? सरकारकडून जून 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनात सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेअंतर्गत मात्र महिला दरमहा 15,000 थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटद्वारे दिले जातात. सर्वांचे लक्ष 14 जानेवारीकडे लागले असून सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. तर धन्यवाद.